उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यात राडा झाला। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। यावेळी कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांमध्ये फार जुना वाद होता। हा वाद मिटवण्यासाठी हे दोघे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी कार्यकर्ते अंगरक्षक देखील होते। यामध्ये महेश गायकवाड यांना 2 गोळ्या लागल्यात, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे। गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत। आता भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात होऊ नये। जर गणपत गायकवाड यांची चूक असेल तर प्रशासन तसा निर्णय घेईल। समाजात दहशत निर्माण होईल असं वातावरण तयार होऊ नये। राज्याच्या प्रतिमेला हानी पोहोचेल असं वागूही नये असंही त्यांनी म्हटलंय। सर क्या मामला है? क्या कशासाठी आले होते दोन्ही एकत्र? थांबना सर, क्या मामला है? हिल लाइन पुलिस स्टेशन में महेश गायकवाड़ और गणपत गायकवाड़ दोनों का आपस में किसी इशू पे कुछ विवाद था। इसी कारण कुछ कंप्लेंट देने वो आए थे। उसी दरमियान दोनों में चर्चा चल रही थी। उसी दरमियान आमदार गणपत गायकवाड़ ने महेश गायकवाड़ और उसके साथियों पर गोलीबार किया है। उसमें 2 लोग जख्मी है और आगे की तहकीकात शुरू है। सर पुलिस कितने राउंड फायरिंग हुई है? राउंड फायर है सर दोनों साइड से फायरिंग हुई बताया जा रहा है। पूरी डिटेल तहकीकात शुरू है। ये पूरा होने के बाद आपको डिटेल बताया जाएगा। सर दोनों बाजूने फायरिंग झाली आहे। सर दोनों बाजू से फायरिंग हुई ऐसी बात सामने आ रही है। फायरिंग एकाच बाजूने झाली अशी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून दिसते, परंतु आता अधिक तपास सुरू आहे, त्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल। सर कुठला वाद होता काय नेमकं?